महाराष्ट्राला हादरून सोडवणाऱ्या एका संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात सर्वपक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत निषेध कॅन्डल मार्च काढून चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे एका 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। हत्या केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या कॅन्डल मार्चमध्ये कोणत्याही एका पक्षाचे लोक नसून संपूर्ण मानव जातीचा आणि सर्व धर्माचा या अमानवी कृत्याला विरोध करण्यात आला आहे आणि हा खटला जलद गतीच्या न्यायालयात चालवावा गेला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। दोषीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी संपूर्ण मूर्तिजापूर शहर एकवटल्याचे या रॅलीमधून दिसून आले। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। असा कोणी समाजाचा माणूस नसल की ज्याच्या हृदयाचा थरकाप उडाला नसल। ह्या घटनेचा निषेध करण्याकरता मूर्तिजापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या, सर्व पक्षाच्या, मानव जातीच्या मंडळींनी भाग घेतला, सहभाग घेतला। ही निषेध रॅली मूर्तिजापूर शहरामधून काढण्यात आली। आमच्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या ह्या पवित्र भूमीवर त्या 4 वर्षाच्या लहान चिमुरडीवर जो बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्याचा निषेध करण्याकरता ह्या शहरामध्ये रॅली काढण्यात आली। आणि ह्या रॅलीमध्ये जे शेकडो जे लोक जमा झालेले आहेत, जनता जमा झालेली आहे, ही रॅली कुण्या पक्षाची, सर्व पक्षाची, सर्व मानव जातीची, सर्व मानव धर्माची रॅली आहे। आज हा प्रसंग त्या कुलकर्णी परिवारावर उद्भवला। उद्या भविष्यामध्ये कोण्याही जाती धर्माच्या, पक्षाच्या आणि बलात्काराची कोणतीही जात, धर्म आणि पक्ष नसतो। त्याचा निषेध करण्याकरता ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी प्रार्थना करेल की माऊली, आमच्या कुलकर्णी परिवारातील ही 4 वर्षाची निरागस बालिका, ज्या बालिकेवर त्या 65 वर्षाच्या नरधमाने बलात्कार करून तिचा मुर्दा पाडला, हा त्याचा 3रा बलात्कार आहे। पहिल्या बलात्कारावर जर आमचं न्यायालय जागरूक असतं तर कदाचित आमच्या 4 वर्षाच्या निरागस बालिकेचे प्राण वाचू शकले असते। म्हणून म्हणतो की तुम्ही आता आमच्या महाराष्ट्राच्या देवाभाऊनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट लावून त्याला फाशी शिक्षा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। मला माहित आहे 8 दिवसामध्ये काहीच होणार नाही। आम्ही 30 दिवसाचा देवाभाऊ तुम्हाला टाइम देतो की 30 दिवसामध्ये ह्या नराधमाला चौकामध्ये उभं करा। ज्या हाताने त्यांनी त्या चिमुरडीचा गळा घोटला, बलात्कार केला, ते हात चौकामध्ये छाटून टाका। त्याला अर्धा 1 तास तळबू द्या, त्याच्यानंतर त्याला फाशी द्या, जेणेकरून भविष्यामध्ये हा महाराष्ट्रामध्येच नाही, हा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये कोणीही असं कृत्य करायची हिंमत करणार नाही। हा कायदा करा की जो बलात्कारी बलात्कार कराल त्याला चौकामध्ये हातपाय कापून त्याला फाशी देण्यात येईल। हा कायदा केला तर हे बलात्कारी लोक, अशा वृत्तीचे लोक, अशा कुवृत्तीचे लोक थांबतील, त्याला धडा मिळेल। त्याकरता मला आता इथं आमची रॅली आली, ह्या जय हिंदी स्कूलमध्ये सर्वांनी कॅन्डल लावलेत। लहान बालकं, लहान लहान मुलं आहेत, हे लहान मुलं यांना पाहायला साल मन हेलावते। अशी 4 वर्षाची ती निरागस बालिका आहे, तिच्यावर काय प्रसंग बितला असेल, तिला झोपडीमध्ये नेऊन तिला बलात्कार। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।